राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, आज आपण राज्याचे एक शिष्टमंडळ घेऊन लक्ष्मण हाके यांचं जे उपोषण आहे त्या ठिकाणी चाललेलं, काय सांगाल? काल गिरीश महाजन साहेब, उदय सावंत साहेब, संदीपानजी भुमरेजी, गोपीचंदजी पडळकर साहेब, मी स्वतः आम्ही सगळे काल वडीगोद्रीला गेलो होतो। हाके साहेबांची आणि वाघमारे साहेबांची भेट घेतली आणि त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही काल मुंबईत आलो आणि मुंबईमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजून आमचे विधिमंडळातील सहकारी धनंजय मुंडेजी आणि इतर सर्व हे मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक करून हे सगळे निर्णय मार्गी लावायचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीने लवकरच तो निर्णय होईल। आणि म्हणून आज आम्ही विनंती करायला चाललो आहे की आपण उपोषण मागे घ्यावं आणि 29 तारखेच्या बैठकीत त्या सर्वांनी उपस्थित राहावं अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे। आणि पुण्याची पण काल मंडळी होती त्या बैठकीमध्ये, सर्व जे उपोषण करते होते ते सगळे होते, म्हणजे त्यांचे सगळ्यांचे डेलिगेट्स आले होते आणि त्यांच्याबरोबर व्यवस्थित रितसर चर्चा झालेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की आज आम्ही उपोषण मागे घेण्यात यशस्वी होऊ। एकीकडे जरांगे आंदोलनावर ठाम आहेत, लक्ष्मण हाके देखील आंदोलन, दोघांमध्ये शाब्दिक वाकयुद्ध देखील सुरू झालं। ह्याकडे सरकार म्हणून आज मंत्री म्हणून आपण तिकडे चाललेला, या दोघांना काय समज वगैरे? आम्ही दोघांनाही हे समजू येतो की एकमेकांच्या विरुद्ध जाऊन कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार नाही, त्यामुळे समन्वयाने सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं। म्हणूनच 29 तारखेला सर्वपक्षीय सर्व नेत्यांना बोलून बैठक घ्यायचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की त्या 29 तारखेच्या बैठकीमध्ये हा सगळा विषय मार्गी लागेल। काल रात्री देखील चर्चा झाली होती, 4 तासापेक्षा अधिक वेळ बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? आज उपोषण मागे घेण्यासाठी काय प्रयत्न सरकार? नाही, बैठकीमध्ये जो अगोदरपासून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ओबीसींच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि जो सगळे सोयऱ्यांचा जो विषय त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांचे ऑब्जेक्शन्स आले त्याच्यावरती हिअरिंग घेऊन त्याचा काय येतं, त्याचा शेवटी काय निर्णय येऊ शकतो त्याच्यावरच होईल। तर 29 तारखेच्या बैठकीमध्ये या सगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतरच निर्णय होईल। मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळे सोयरे हा देखील एक विषय आहे, तो मार्गी लागावा अशी मागणीवर जरांगे ठाम आहेत। मात्र ओबीसी नेत्यांकडून याला कुठेतरी विरोध होतोय। असं नाही आहे, त्या गोष्टीवर चर्चा केल्याशिवाय हा विषयाचा निर्णय होऊ शकत नाही। म्हणूनच 29 तारखेला सर्व पक्षीयांनी सर्वांना बोलवलं, त्या बैठकीमध्ये नक्कीच याचा निर्णय होईल। धन्यवाद। हे होते गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी। त्यांनी जी काही आता उपोषण सुरू आहेत या उपोषणकर्त्यांना सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि त्यानंतरच या जो काही तोडगा असेल तो तोडगा काढून हे उपोषण मागे घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील। संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।